हेलो डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर लर्निंग प्लॅटफॉर्म. आय एम युअर मॅथमॅटिक्स मेंटर गणेश कुमार. तर विद्यार्थी मित्रांनो, लास्ट क्लासमध्ये आपण मॅट्रायसेसचा जो काही मेन पॉईंट होता, ज्याला आपण ऍडजॉइंट असं म्हणतो, ऍडजॉइंट आपण लास्ट क्लासमध्ये शिकलो होतो. आता त्याच ऍडजॉइंटचा यूज करून आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे ना? की इन्व्हर्स वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, व्हेरी एमबी पॉईंट आहे. पेपरला 100% बाळांनो पेपरला क्वेश्चन असतो याच्यावर. त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला जमणं येणं त्या महत्वाच्या आहेत. ठीक आहे, तर पुढच्या एकदा तुम्हाला सर्वांचं गणेश कुमार युट्यूब चॅनलला स्वागत आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिटेल कोर्स जर शिकायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन तुम्हाला ऍप लिंक दिलेली आहे. ठीक आहे ना? जर तुम्हाला सीईटी प्लस स्टेट बोर्ड दोन्ही कोर्स जर तुम्हाला बाय करायचा असेल तर आपली फीस फक्त 5,555 फीज आहे. त्या फीज मध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मॅथमॅटिक्सचा कोर्स तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. तर चलो सुरू करते बाळांनो. पॉईंटचं नाव आहे मॅट्रायसेस, लेक्चर नंबर 3 आहे. यामध्ये महत्वाचा पॉईंट डिस्कस करत आहे आपण, ज्यामध्ये काय बघायचं बाळांनो, मला बघून का क्वेश्चन मध्ये दिलंय काय आपल्याला. ठीक आहे ना? मॅट्रायसेस मध्ये काय करायचं, मला इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे. कोण फाइंड करायचं मला बाळांनो? इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे. आणि इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी मेथडची कोणती वापरायची मला, तर मेथडचं नाव आहे बाळांनो ऍडजॉइंट मेथड. कोणत्या मेथडचा यूज करायचा याच्यामध्ये आपल्याला? ऍडजॉइंट मेथडचा वापर करायचा. ऍडजॉइंट मेथडचा वापर करायचा. तर काही बेसिक टर्म्स आहेत, त्या बेसिक टर्म्स पहिले तुम्हाला मी समजून सांगतोय आणि त्यानंतर आपण क्वेश्चनला काय करू बा, स्टार्टअप करूया. ठीक आहे ना? तर महत्वाचा मुद्दा जर तुम्ही जर पाहिला तर ए इन्व्हर्स, तर ए इन्व्हर्सला आपण या फॉर्म मध्ये काय करतो बा, रिप्रेझेंट करतो. याला म्हणणार आपण ए चा इन्व्हर्स, याला म्हणणार आपण ए इन्व्हर्स. याला काय करायचं आपण? ए इन्व्हर्स असं म्हटलं जातं. मग ए इन्व्हर्स इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे? 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए, त्याला इंटू मध्ये ऍडजॉइंट ऑफ ए, हा त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजे या फॉर्म्युल्याचा यूज करून हा क्वेश्चन काय करणार आपण इथे सॉल्व्ह करणार आहे. हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याचा यूज करून या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करणार. मग आता महत्वाचा मुद्दा, काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स आपण फॉलो केल्या पाहिजे. तर स्टेप नंबर 1 मध्ये काय बाळांनो बघून घ्या. स्टेप नंबर 1 मध्ये काय करायचं तुम्हाला? फाइंड द डिटर्मिनंट. फाइंड द डिटर्मिनंट ऑफ ए. जर हा डिटर्मिनंट जर नॉट इक्वल टू 0 असेल तर बाळांनो काय होणार आहे? ते ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट. ए इन्व्हर्स काय होतो बाळांनो? याच्यामध्ये एक्झिस्ट होतो. ठीक आहे ना? मग आता महत्वाचा मुद्दा, सर जर मॉड ऑफ ए जर 0 झाला तर, डिटर्मिनंट ऑफ ए 0 झाला तर या फॉर्म्युल्यामध्ये मला इथे व्हॅल्यू 0 पुटअप करावं लागेल. आणि जर इथे जर 0 टाकला तर तुमचा क्वेश्चन सगळा नॉनसेन्स होऊन जाईल, आन्सर निघणार नाही, इन्व्हर्सही निघणार नाही बाळांनो. ठीक आहे ना? त्यामुळे ए मॉड ऑफ ए, ज्याला आपण डिटर्मिनंट ऑफ ए म्हणतो, हा नॉट इक्वल टू 0 असणं महत्वाचं आहे. ठीक आहे ना? अदरवाईज बाळांनो ए इन्व्हर्स नॉट एक्झिस्ट, इज नॉट एक्झिस्ट, हे निघणार नाही. ही त्यामध्ये असणारी महत्वाची कंडिशन, महत्वाची थिंग्स आहेत बाळा. ठीक आहे? तर फाइंड द मॉड ऑफ ए पहिली कंडिशन झाली आपल्याला. सेकंड नंबरच्या मुद्द्यामध्ये काय करायचं, मला कोण काढायचा? फाइंड द ऍडजॉइंट. फाइंड द ऍडजॉइंट. तुम्हाला ऍडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करावं लागेल. मग ऍडजॉइंट साठी कोणती कोणती कहाणी फॉलो करावी लागते आपल्याला तुम्हाला माहितीये. सर पहिल्यांदा काय करणं, मला मायनर काढणं आहे. पहिल्यांदा काय काढणे मला? मायनर. सेकंड नंबर कोण काढणे मला सांगा पटकन बाळांनो? को फॅक्टर मला काढणं आहे. सेकंड नंबरला को फॅक्टर मला काढणं आहे. 3 नंबरला काय करणं आहे? हा जो को फॅक्टर आहे, हा जो को फॅक्टर आहे, या को फॅक्टरचं काय करायचं, मला ट्रान्सपोज करायचा. तेव्हा मला काय भेटतो इथे? ऍडजॉइंट ऑफ ए भेटत असतो. आणि एकदा का तुम्हाला ऍडजॉइंट ऑफ ए भेटला की या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आणि क्वेश्चनला सॉल्व्ह करायचंय. एकदम इझी क्वेश्चन आहे बाळांनो, असं काही खूप मोठं अवघड आहे असं नाहीये. पण पॉइंट व्हेरी 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 लगे दम लागस्तोर IMP. पॉइंट महत्वाचा आहे. 100 ला पेपरला 100% याच्यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणार बाळांनो. ठीक आहे ना? शक्यतो 2x2 चीच मॅट्रिक्स पेपरला विचारली जाते, 3x3 ची मॅट्रिक्स पेपरला क्वचित एखाद्या वेळेस येते बाळांनो. ठीक आहे ना? क्वचित एखाद्या वेळेस येते म्हणजे काय कहाणी आहे? क्वचित एखाद्या म्हणजे काय कहाणी बाळांनो मला सांगा. की जनरली अशी कहाणी आपल्याकडं की जर मला इन्व्हर्स जर फाइंड आउट करायचं असेल त्यासाठी आपण काय करणार? ऍडजॉइंट मेथडचा वापर करणार. क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेलं असेल, ठीक आहे ना, आणि नसेल दिलं फाइंड द इन्व्हर्स, तरी बाळांनो ऍडजॉइंट मेथडचाच वापर करा, सॉल्व्ह करायला सोपं आहे. हा जर पेपरमध्ये कन्फर्म दिलं असेल, क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलं असेल फाइंड द इन्व्हर्स बाय द एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, ठीक आहे ना, मग प्रॉब्लेम आहे. पण जर असं दिलं असेल तरी हीच मेथड अप्लाय करायची, आणि फाइंड द ओनली ए इन्व्हर्स म्हटलं तरी हीच मेथड काय करायची बा, आपण अप्लाय करायची. चला आता सोल्युशनला स्टार्ट करूयात बाळांनो. आपण काय म्हणते सोल्युशन मध्ये बघून घ्या एकदा. ठीक आहे ना? पहिले नामकरण करायचं, घुगऱ्या खाऊ आपण याच्या नावाच्या. ए इज इक्वल टू काय दिलं इथे? -1, 5 आहे, नंतर -3 आहे, नंतर -2 आहे.
स्टेप नंबर फर्स्ट मध्ये आपण काय पाहिलं होतं की फाइंड द कोण फाइंड करायचं बघा, याच्यामध्ये पहिले मला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा. तर पहिलं काम आहे आपलं फाइंड द मॉड ऑफ ए. तर मॉड ऑफ ए काढून घेऊ आपण पहिले. मला सांगायचं डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू व्हॅल्यू काय राहते ते मला सांगा. -1, 5, -3 आणि 2. बरोबर आहे. आता याचं काय करणार आपण मॉड फाइंड आउट करणार. तर बाळांनो आता मला सांगा डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू व्हॅल्यू. इथे येणार -2. इथे भेटलं बाळांनो इथे -2. त्यानंतर इथे बघा बरं फॉर्म्युल्यामधला आपला मायनस, नंतरची कहाणी किती भेटते बाळांनो मला सांगायचे पटकन. -15. आन्सर किती भेटलं इथे -15 भेटलं. जे भेटलं इथे -15. आता जर क्वेश्चन बरोबर लिहिलं आपण -1, 5, -3 आणि 2 चालेल. तर मला सांगा इथे डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू आन्सर किती भेटतं -2. इथे झाले आपल्याकडं 15. इथे झाले आपल्याकडे 15. यावरनं मला सांगा डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू आन्सर किती भेटले इथे +13 विच इज नॉट इक्वल टू 0. हेच याच्यावरनं आपण काय म्हणणार बाळांनो, याच्यावरनं आपण हे स्टेटमेंट करणार. काय स्टेटमेंट करणार की सर ए इनव्हर्स काय होतो याच्यामध्ये एक्झिस्ट होतो. इथे काय लिहिणार आपण सर यामध्ये काय होतो हेन्स ए इनव्हर्स काय होणार याच्यामध्ये एक्झिस्ट होऊ शकतो. आता ठीक आहे. आता जर मला इथे ए इनव्हर्स जर एक्झिस्ट करायचा असेल, जर मला इथे ए इनव्हर्स जर फाइंड आउट करायचं असेल तर पहिलं काम काय आपलं बाळांनो मायनर काढा, नंतर को फॅक्टर काढा. ठीक आहे ना. चला पहिले आता मायनर काढून घेऊ आपण बाळांनो. नाऊ मायनर्स आपण काय करू एकदा मायनर्स फाइंड आउट करून घेऊयात. आता मला सांगा मायनर आपण कसे काढतो. तो मायनर्स ऑफ दिस कंडिशन मला सांगितलं M11 व्हॅल्यू किती असेल बाळांनो माझ्याकडे. M11 इज इक्वल टू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. कालचा क्लास तुम्ही पाहिला असेल तर जमायला पाहिजेत तुम्हाला. किती भेटले ते आन्सर मला सांगा 2 भेटलं. यावरनं मला सांगा A11 आन्सर किती भेटते बेटा. इथे सुद्धा मला किती भेटते 2च भेटते. हा भेटला मला इथे मायनर्स. चालेल. नंतर कोण काढायचा मला सांगा पटकन बाळांनो. नंतर काढायचं मला इथे M12. ठीक आहे ना. M12 ची व्हॅल्यू किती असणार इथे -3 असणार आहे. तर A12 इज इक्वल टू आन्सर किती असेल बाळ इथे. तर A12 ची व्हॅल्यू बघा ऑड नंबर आहे, पोझिशन ऑड येते तर मायनसनी मल्टिप्लाय करायला मायनस मायनस आन्सर किती भेटणार मला इथे +3. ठीक आहे ना. ही भेटली मला याच्यामध्ये असणारी महत्वाची कंडिशन. आता काय करू आपण इथे मला सांगा इथे सॉल्व्ह करू आपण M21. ठीक आहे ना. M21 ची व्हॅल्यू किती भेटते बाळ इथे 5 भेटते. यावरनं मला सांगा A21 इथे आन्सर किती असेल माझ्याकडे -5 असेल. काय असेल माझ्याकडे -5 असेल. ठीक आहे ना. त्यानंतर M22 काढायचं आपल्याला. M22 ची व्हॅल्यू किती येणार ते -1 येणार बाळांनो. याच्यावरनं मला सांगा A22 इज इक्वल टू हा बघा आता इव्हन नंबर आहे तर आन्सर किती भेटणार मला इथे -1च भेटणार. ठीक आहे ना. आता पहिलं काम आहे आपलं बाळांनो काय काढायचं मला इथे मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर लिहून घेऊ आपण. ठीक आहे ना. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. चला एकदा कोफॅक्टरची मॅट्रिक्स लिहून घ्या बरं बा. काय येतो इथे मला सांगा ए इज इक्वल टू हे कोफॅक्टर आहेत हे आणि हे लिहून घ्या एकदा. 2, 3 नंतर -5 नंतर -1 ही भेटली मला इथे कोफॅक्टर. आता याचं काय करा ट्रान्सपोज करून घ्या बेटा एकदा. ठीक आहे ना. तर ट्रान्सपोज केला म्हणजे काय भेटतो मला इथे ऍडजॉइंट ऑफ ए भेटतो. मला सांगा इथे ऍडजॉइंट ऑफ ए विच इज इक्वल टू ए ट्रान्सपोज. ठीक आहे ना. तर ए ट्रान्सपोज ची व्हॅल्यू किती येणार माझ्याकडे पहा बरं एकदा पटकन फास्ट मध्ये. ठीक आहे. मला ए ट्रान्सपोज काय करायचं फाइंड आउट करायचं आहे. मग ए ट्रान्सपोज आपण कसा करणार, कसा असतो ए ट्रान्सपोज. जे रो आहेत त्याला कॉलम मध्ये रिप्रेझेंट करा. रोला काय करायचं कॉलम मध्ये रिप्रेझेंट करायचं. म्हणजे काय नाही मला सांगा 2 आणि 3 नंतरची व्हॅल्यू -5 आणि -1. ठीक आहे ना. या फॉर्मॅट मध्ये काय भेटलं मला इथे ऍडजॉइंट भेटून गेला बाळांनो. जर मला इथे ऍडजॉइंट जर भेटला असेल तर ए इनव्हर्स मला फाइंड आउट करायचा. आता मला सांगा वी नो दॅट आपण असं माहिती काय माहिती मला सांगा इथे ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. त्याला इंटू मध्ये काय येणार इथे ऍडजॉइंट ऑफ ए. हा वाला फॉर्म्युला आपण याच्यामध्ये युज करणार. यावरून बाळांनो मला सांगा ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन मॉड ऑफ ए इज इक्वल टू व्हॅल्यू किती भेटलं. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू व्हॅल्यू किती बाळांनो आपल्याकडे +13 आहे. तर 13 त्याला इंटू मध्ये ऍडजॉइंट ऑफ ए वाली मॅट्रिक्स. तर मॅट्रिक्स ऍडजॉइंट वाली मॅट्रिक्स इथे रिप्रेझेंट करा. काय तर आन्सर 2 -5 नंतर 3 आणि -1. ठीक आहे. तर हे भेटलं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे बा. तर हे काय भेटलं आपलं इथे फायनल आन्सर. तर अशा फॉर्मॅट मध्ये हा क्वेश्चन काय होतो बा सॉल्व्ह केला जातो. जर कोणालाही काही डाऊट असेल तर तुम्ही एकदा आन्सर चेक करून घेऊ शकता की सर नेमका कसा क्वेश्चन आहे, कोणत्या फॉर्मॅट मध्ये सॉल्व्ह केला जातो. ईच अँड एव्हरीथिंग तुम्ही या क्वेश्चन मध्ये बघून घेऊ शकता बा.
चालेल? त्याला सांगा यहाँ तो कोई डाऊट आहे बेटा किसी को? जर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लगेच सांगा की सर इथे इथे असा असा डाऊट आहे, ठीक आहे, आणि आम्हाला इथे असा 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 क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम आहे. एकदा आपण आन्सर क्रॉस चेक करून घेऊयात बाळांनो. 2 -5 3 आणि -1 एकदम करेक्ट आहे. व्हेरी IMP क्वेश्चन आहे बाळांनो, व्हेरी IMP क्वेश्चन आहे. पेपरला 100% पेपरला प्रश्न असतो याच्यावर. आत्ताच सांगतो बेटा, पेपरला 100% याच्यावर क्वेश्चन असतो बाळा. ठीक आहे ना? चला, आता हा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चनला मी तुम्हाला डायरेक्ट सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करतो. जमते का बघा एकदा, ठीक आहे ना? बाकी मेथडनी तुम्ही सॉल्व्ह करसाल बेटा याला, ठीक आहे ना? बाय मेथड तुम्ही काय करायला सॉल्व्ह करसाल तुम्ही, ठीक आहे ना? तर पहिलं काम काय आहे, डिटर्मिनंट फाइंड आउट करूयात आपण एकदा. मला सांगा डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू आन्सर किती भेटणार आहे ते 6, त्यानंतर -8. आन्सर किती भेटलं मला इथे 14 भेटलं बाळांनो, विच इज नॉट इक्वल टू 0. तर ए इनवर्स यामध्ये काय होईल बाळांनो, इथे ए इनवर्स इथे काय होईल, एक्झिस्ट होईल. ए इनवर्स काय होईल बाळांनो, इथे मला सांगा पटकन, इथे ए इनवर्स काय करतो, इथे एक्झिस्ट करतो. आता चला एकदा काय करू आपण, को फॅक्टर फाइंड आउट करून घेऊयात. को फॅक्टर तुम्ही जर पाहिलं तर सगळे एलिमेंट काय होतील बाळांनो, इंटरचेंज होतील. इथे को फॅक्टरची मॅट्रिक्स काय मला सांगा पटकन इथे, ठीक आहे ना? को फॅक्टर लगेच तुम्हाला मी डायरेक्ट काढून देतो. को फॅक्टर्स कसे देईल, को फॅक्टर पाहून घ्या बाळांनो. इथे हे 2 आणि 3 इंटरचेंज करा, 3 आणि 2 इंटरचेंज करा, नंतर इथे 4 लिहा, इथे -2 लिहा, यांना मायनस साईननी मल्टिप्लाय करा. मायनस इथे मायनस येणार, इथे प्लस येणार, इथे मायनस येणार, इथे काय येणार प्लस येणार. तर या फॉर्म मध्ये हा क्वेश्चन काय होईल तुमच्यासाठी सॉल्व्ह होईल. 2 2 3 दिस कंडिशन इथे दिलेली आहे. तर जो काही तुम्हाला भेटला, काय भेटला इथे बघा, 3 - 4 2 2 अशी कंडिशन मला भेटली. आता याचं ऍडजॉइंट काढून घ्या बरं एकदा. तर ऍडजॉइंट काय येणार बाळांनो, मला सांगायचं ऍडजॉइंट जर तुम्ही याचा काढायचा जर घेतला तर ऍडजॉइंट ऑफ ए, त्याला काय करा बाळांनो, इनव्हर्स म्हणजे याला उलट लिहा. उलट म्हणजे कसं माहितीये का, इथे बघा, इथे 3 लिहा, इथे -4 लिहा, हा 2 इथे लिहा, +2 इथे लिहा. चालेल? तर या फॉर्म मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला इथे भेटला. आता काय करायचं, मला ए इनव्हर्स काढायचं. तर काय असतो, इनव्हर्स इज इक्वल टू फॉर्म्युला 1 डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू व्हॅल्यू किती माझ्याकडे इथे 14 आहे. ऍडजॉइंट वाली मॅट्रिक्स कोणती आपल्याकडं, 3 आहे, 2 आहे, -4 आहे आणि 2 आहे. ठीक आहे ना? तर हा भेटला तुम्हाला एक तुमचं सोल्युशन. पहिला क्वेश्चन तुम्हाला प्रॉपर मी सॉल्व्ह करून दिला होता, हा थोडा शॉर्ट मध्ये सॉल्व्ह करून दिला मी तुम्हाला. हे एवढा आन्सर तुम्ही काय करायचं, करून घ्यायचं बाळांनो. त्याला प्रॉपर स्टेप बाय स्टेप लिहा. जसं मी इथे स्टेप बाय स्टेप लिहिलं, तसं मी इथे स्टेप बाय स्टेप लिहिलं, तुम्हाला या फॉर्मॅट मध्ये याला काय करावं लागणार आहे, रिप्रेझेंट करावं लागणार आहे. ओके बाळांनो, चालेल. चला, आता बघूयात आपण 3x3 वाली मॅट्रिक्स. याला मी थोडस मी प्रॉपरली सांगतो तुम्हाला. एक क्वेश्चन मी सांगतो, एक क्वेश्चन तुम्ही करायचा मला, ठीक आहे? 2 क्वेश्चन असतील बाळांनो इथे सुद्धा. तर एक क्वेश्चन मी सांगणार, बाकी क्वेश्चन तुम्ही करून घ्यायचे. ट्राय करा, फक्त ट्राय केल्याशिवाय जमणार नाही. तुम्हाला असं वाटतं की देरे हरी परिंगा पलंगावरी, असं कार्यक्रम होणार नाही बाळांनो. तुम्हाला प्रॉपरली मेहनत केल्याशिवाय जमणार नाही. मॅथमॅटिक्सचा आहे, मॅथमॅटिक्स सगळा विषय बाळांनो कोणाचा मला सांगा पटकन, प्रॅक्टिसवाल्या माणसांचा विषय. जितकी जास्त प्रॅक्टिस करसाल तितकं मॅथमॅटिक्स तुम्हाला प्रेम करायला लागेल बाळांनो, ठीक आहे ना? तुम्ही जर जास्त प्रेम केलं तर 100% मॅथमॅटिक्स एक असा विषय, तुम्ही जितका जास्त वेळ द्याल ना बेटा, तितका जास्त वेळ तुम्हाला देईल तो. हा शब्द आहे माझा तुम्हाला. चला, पहिलं काम काय, ते डिटर्मिनंट काढायचं बाळांनो मला, ठीक आहे ना? ए नाव देऊयात पहिले आपण याला. काय भेटते ते मला सांगा, 1 0 0, नंतर 3 3 0, नंतर 5 2 आणि -1. ओके, आता मला सांगा, तुम्हाला 3x3चा डिटर्मिनंट काढता येतो का? नसेल काढता तर सांगतो मी तुम्हाला, लक्ष द्या इकडे आता, ठीक आहे ना? तर डिटर्मिनंट काढण्यासाठी आपण काय करणार, मला सांगायचं डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, इथनं 1 कॉमन घ्या. 1 कॉमन घ्या म्हणजे काय होणार इथे मला सांगा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाका, जे उरलं ना त्याचं काय करा, क्रॉस मल्टिप्लाय करून टाका बेटा. त्याचं काय करायचं, मला क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करायचं. इथे येणार काय मला सांगा, इथे येणार माझ्याकडं -3 आणि हा बनला 0, त्यामुळे ताण घ्यायची गरज नाही. हा पहिला प्लस घ्यायचा, नंतर हा मायनस घ्यायचा, हा प्लस घ्यायचा, नंतरची व्हॅल्यू बघा इथे 0 येणार. जर मी 0 कॉमन घेतला तर ब्रॅकेट मधली पूर्ण टर्म आन्सर 0 येणार. नंतर प्लस, इथे जर मी 0 कॉमन घेतला तर ब्रॅकेट मधला आन्सर सुद्धा काय येणार, पूर्ण 0 येणार आहे. त्यामुळे काही अशी ताण घ्यायची गरज नाही. तर मॉड ऑफ ए इज इक्वल टू आन्सर मला -3 भेटलं, विच इज नॉट इक्वल टू 0. यावरून आपण काय लिहिणार बाळांनो, ए इनव्हर्स इज काय करणार मी इथे, एक्झिस्ट होतो, असं इथं आपण रिप्रेझेंट करणार. आता यामध्ये मला काय करायचे, मायनर काढणं आहेत आणि को फॅक्टर्स काय करायचे बाळांनो, मला इथे फाइंड आउट करायचे. चला, आता पहिले मायनर काढून घेऊ आपण बाळांनो. इथे मायनर मध्ये काय काय भेटते कहाणी पाहून घ्यायचे एकदा.
गुरुजी मी काय करतो इथे इथे कंडिशन आपण पाहूयात. इथे पहिले मी M11 काढून घेऊन घेतो. ठीक आहे ना. M11 जर पाहिला तर याला झाकून टाका आणि याला झाका. आन्सर किती राहतं पाहिजे -3 राहतो. किती राहतो इथे -3. यावरनं मला सांगा A11 आन्सर किती भेटणार मला इथे -3 भेटणार. म्हणजे जो तुम्हाला A11 भेटला त्या A11 ची व्हॅल्यू किती भेटली मला इथे -3 भेटली. चालेल. चला पुढच्या कंडिशनला जाऊयात. काय मला सांगा आता पटकन. हा 0 साठी काढायचा आहे. इथे काय येणार मला सांगा पटकन. M12 काय काढायचं मला इथे M12 फर्स्ट रो आणि याला झाकून टाकायचं. जे उरलं ते आपलंच आहे. इथे पुन्हा आन्सर किती भेटलं मला इथे -3 भेटला बाळांनो. त्याच्यावरनं A12 याची पोझिशन ऑड ऍडिशन येते बाळांनो. तर आन्सर मायनस मायनस काय येणार इथे +3 येणार. इथे आन्सर मायनस मायनस काय येणार बाळांनो इथे मायनस मायनस वाला जे आन्सर आहे त्याचा आन्सर काय येणार इथे मला सांगा. या ठिकाणी मला +3 भेटला. ठीक आहे. चालेल. आता याच्या पुढची कहाणी. ठीक आहे. चला त्याच्या पुढची कहाणी काय येणार इथे मला सांगा. इथे येणार M13. ठीक आहे ना. म्हणजे पुन्हा इथे जर तुम्ही जर पाहिलं तर ही वाली कहाणी बाळांनो माझ्याकडं. जे उरलं त्याला क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करा एकदा. 3 दोन्ही 6 भेटलं इथं. 6 - 5 3 15. ठीक आहे ना. 15 मधून 6 गेले बाळांनो तर आन्सर किती राहिले ते -9 राहिले इथं. किती राहिले ते -9 राहिले. यावरनं मला सांगा A13 = 4 झाला. आन्सर किती भेटलं मला इथे -9 भेटलं. ते भेटलं इथे -9 भेटलं बाळांनो. ठीक आहे. तर या फॉर्म मध्ये हा क्वेश्चन काय होणार आपल्याकडे सॉल्व्ह होणार. ठीक आहे ना. चला आता आता याच्यासाठी व्हॅल्यू मला फाइंड आउट करायच्या. कोणासाठी व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या बाळा आपल्याला इथे. चला ठीक आहे ना. इथे ना माझ्याकडं M21 त्यानंतर M22 नंतर M23. ठीक आहे. चला लक्ष द्या इकडे आता. तर इथे काय करलोय मला सेकंड रो फर्स्ट कॉलम काय काय राहिलं पाहून घ्यायचं. हा 0 आणि हा 0. इथं सरळ सरळ आन्सर किती भेटला मला 0 भेटला. त्यानंतर इथे A21 इथे पण आन्सर किती भेटलं मला 0 भेटलं. ठीक आहे. चालेल. आता पुढे काय करू आपण. M22 काय करायचं मला इथे फाइंड आउट करायचा. आता जर मला इथे M22 जर फाइंड आउट करायचा असेल तर M22 मला फाइंड आउट करण्यासाठी पुन्हा ती वालीच कहाणी आपण इथे अप्लाय करणार. कोणती वाली कहाणी पाहून घ्या. सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड रो सेकंड कॉलम. दिस कंडिशन म्हणजे आन्सर भेटलं मला -1. इथे भेटलं इथे आन्सर -1 आणि -0 लिहून फायदा नाही बाळांनो काही इथे. 5 × 0 आन्सर 0 डायरेक्ट -0 लिहून फायदा नाही इथे काहीच. इथे मला सांगा A22 = आन्सर किती भेटलं मला इथे -1 आन्सर किती भेटलं मला इथे -1. हे सगळे आपले को फॅक्टर्स चालू आहे फाइंड आउट करणं. ठीक आहे ना. आता पुढच्या कंडिशन मध्ये 2 3 फाइंड आउट करायचा मला. कोण काढायचा मला इथे 2 3 फाइंड आउट करायचा. पण 2 3 जर मला फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल पाहून घ्या एकदा. गुरुजी काय करायचं सेकंड रो थर्ड कॉलम करा. ठीक आहे ना. याचा आणि याचा क्रॉस मल्टिप्लाय इथे किती भेटलं मला सांगा 2 भेटला मला. पुढचा आन्सर सुद्धा 0 येते. यावरनं मला सांगा A23 त्याचा आन्सर भेटतो मला -2. त्या आन्सर किती भेटतो मला इथे -2 भेटतो बाळांनो. चालेल. चला आता पुढची कहाणी. आता पुढे जी मला व्हॅल्यू काढली कोणती मला सांगायची पटकन. M31 त्यानंतर M32 आणि त्यानंतर M33. ह्या व्हॅल्यू काय करायच्या बाळांनो आपल्याला फाइंड आउट करायच्यात. चला आता लक्ष द्या बरं एकदा इकडे पटकन फास्ट मध्ये. असं मी तुम्हाला काल शिकवलं पण एकदा पुन्हा एक जर नसेल का तर रिवाइज मध्ये घेऊन टाका बेटा याला. ठीक आहे ना. सर थर्ड रो फर्स्ट कॉलम. इथं आन्सर सरळ सरळ मला काय भेटायला लागलं 0 भेटायला लागलं. 0 भेटतो तर A31 याची पण आन्सर किती भेटला मला 0 भेटला इथे. त्यानंतर M32 काढायचा आहे. नंतर कोण काढायचं मला इथे M32 काढायचा आहे. पाहून घ्या एकदा. M32 म्हणजे थर्ड रो सेकंड कॉलम मला फाइंड आउट करायचा. हा बघा इथे 0 येतो आणि हाही 0 येऊन जातो बाळांनो. ठीक आहे ना. म्हणजे हा पण आन्सर किती भेटला 0 भेटला. तर A32 इथे पण आन्सर मला 0 भेटलेला आहे. ठीक आहे. आता M33 काढायचा मला. M33 = व्हॅल्यू. ठीक आहे. चला हे आणि हे M33 3 1 जार 3 आणि हा 0 बनला. ठीक आहे ना. तर इथे आन्सर किती बनला मला 3 बनला. त्यानंतर A33 आन्सर किती भेटलं मला इथे 3 भेटलं. चला एकदा मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स मला लिहायची. आता काय लिहायची मला इथे सांगा पटकन. मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स. मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स. को फॅक्टर्सची मॅट्रिक्स काय असेल बाळांनो पहा बरं इथे एकदा पटकन. ठीक आहे ना. तर A को फॅक्टर्स वाली मॅट्रिक्स काय बाळांनो बघून घ्या. सुरुवात कुठून झाली आपली इथून सुरुवात झाली. -3 त्यानंतर +3 -9 -3 त्यानंतर
+3 त्यानंतर -9. ठीक आहे ना. नंतर कोण आहे 0 -1 -2 0 -1 -2. नंतर कोण आहे 0 0 3 0 0 आणि 3. ठीक आहे. एकदा फक्त मी क्रॉस चेक करतोय. ठीक आहे ना. थर्ड क्वेश्चन आहे ना 5 मधला थर्ड. -339 0 -1 -2 0 0 3. एकदम करेक्ट आहे. चला एकदा ऍडजॉइंट ऑफ ए जर काढायचा जर झाला तर मला सांगा इथे ऍडजॉइंट ऑफ ए दॅट इज ए चा ट्रान्सपोज इज इक्वल टू ए चा ट्रान्सपोज म्हणजे भेटणारी मला व्हॅल्यू कशी भेटते पाहून घ्यायचा. रोला कॉलम मध्ये लिहा -3 3 आणि -9 नंतर 0 -1 -2 नंतर 0 0 आणि 3. ओके. या फॉर्म मध्ये ही मॅट्रिक्स तुम्हाला काय होते बाळांनो इथे रिप्रेझेंट करता येते. आता जर या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही रिप्रेझेंट जर केलंय तर आता याच्यानंतर जी कहाणी आहे ती काय कोणती कहाणी बाळांनो बघून घ्या. इथे काय करायचं मला इथे ए इनव्हर्स फाइंड आउट करायचा. काय होता ए इनव्हर्स इज इक्वल टू फॉर्म्युला गुरुजी ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू किती आली बाळांनो आपल्याकडे मला सांगा -3 आहे. इथे आन्सर किती भेटलं मला इथे -3. आता इथे लिहायची तुम्हाला ऍडजॉइंट वाली मॅट्रिक्स. ऍडजॉइंट वाली मॅट्रिक्स किती आहे 3 -3 0 0 नंतर 3 -1 0 नंतर -9 -2 आणि 3. ठीक आहे. तर हे जे आहे हे भेटलं बाळांनो तुम्हाला इथे आन्सर. ठीक आहे. तर हे झालं तुमचं फायनल आन्सर. तर अशा पद्धतीने बाळांनो हा क्वेश्चन काय होतो सॉल्व्ह होतो. ठीक आहे ना. शक्यतो पेपरला 2x2 वालाच क्वेश्चन पेपरला येतो, 3x3 वाला येत नाही बाळांनो. पण जर आलाच तर या मेथडनी या क्वेश्चनला काय करसाल तुम्ही सॉल्व्ह करसाल. एकदम इझी आहे. फक्त तुम्हाला काळजीपूर्वक मायनर आणि को फॅक्टर काढण्यासाठी म्हणजे ऍडजॉइंट तुम्हाला काळजीपूर्वक काढावं लागेल. तर तेवढा ऍडजॉइंट जर तुम्ही काळजीपूर्वक फाइंड आउट जर केला तर मग इथं असं काही खूप मोठा अडचण येईल असं काही वाटत नाहीये आपल्याला. ठीक आहे. चालेल. चला समोरच्या क्वेश्चनला जाऊयात. ठीक आहे ना. 4th नंबरचा क्वेश्चन आहे. अपेक्षा करतो की याला सॉल्व्ह करसाल. ठीक आहे ना. अपेक्षा करतो की याला सॉल्व्ह करसाल बाळांनो. ठीक आहे ना. हा जो 4th वाला क्वेश्चन आहे याला सॉल्व्ह करून घेसाल बाळांनो तुम्ही. ठीक आहे. चालेल. चला पुढच्या क्वेश्चनला जाऊयात. नेक्स्ट नंबरची कहाणी इथे होतं पहा. सेम टू सेम कंडिशन दिली. फाइंड द इनव्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस. तर खालील मॅट्रायसेसचा मला काय करायचं इनव्हर्स फाइंड आउट करायचा आहे. चला याच्यामधला 6व्या मधला एक क्वेश्चन सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. ठीक आहे ना. 6व्या मधला एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात. ठीक आहे. एकदम चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करून देतो. लक्ष द्या इकडं. काय पहिलं काम आपलं पहिलं काम याचं नामकरण करायचं. ठीक आहे ना. जर याचं नामकरण जर केलं आपण तर काय तर नामकरणामध्ये ए इज इक्वल टू काय येणार इथे 1 2 2 आणि -1. पहिलं काम काय बाळांनो आपलं पहिलं काम आहे फाइंड द डिटर्मिनंट. मला सांगा डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू -1 -4 झाला. तर आन्सर -5 भेटला बाळांनो इथे विच इज नॉट इक्वल टू 0. याच्यावरनं आपण काय म्हणणार की गुरुजी ए इनव्हर्स इज एक्झिस्ट. ए इनव्हर्स काय होतो इथे एक्झिस्ट करतो. पण यावरनं एकदा मायनर आणि को फॅक्टर्स काढून घेऊयात आपण. त्याच्यावरनं मला सांगितलं काय येणार कहाणी M11 M12 M21 आणि M22 यांच्या व्हॅल्यूज काय करायच्या मला इथे फाइंड आउट करायच्या. तर इथे येणार माझ्याकडं -1 या ठिकाणी येणार 2 या ठिकाणी येणार 2 आणि या ठिकाणी येणार 1. एकदा आता याच्यानंतर काय करू आपण इथे ए वाल्या व्हॅल्यू काय करूया इथं फाइंड आउट करून घेऊया. काय येणार इथे मला सांगा A11 A12 A21 आणि A22 ह्या व्हॅल्यू काय करायच्या बाळांनो मला इथे फाइंड आउट करायच्यात. आता जर ही जर व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची असेल तर मला सांगा 1 + 1 पॉझिटिव्ह म्हणजे इव्हन नंबर येतो तर इथे आन्सर -1. या ठिकाणी काय येणार मला सांगा या ठिकाणी तुम्हाला -2 भेटणार या ठिकाणी -2 भेटणार या ठिकाणी +1 भेटणार. ठीक आहे. तर हे भेटल्या सगळ्या माझ्या कंडिशन्स. याच्यावरनं मला आता काय करायचं जे काही आहेत को फॅक्टरवाली मॅट्रिक्स एकदा आपण रिप्रेझेंट करून घेऊयात. ठीक आहे ना. तर मला सांगायचं मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स. तर को फॅक्टर वाली मॅट्रिक्स काय मला सांगायचे पटकन फास्ट मध्ये ए इज इक्वल टू ए म्हणजे मॅट्रिक्स को फॅक्टरची मॅट्रिक्स असते बघा. किती आहे -1 -2 आणि 1. चालेल ना. याच्यावरनं काय करू आपण एकदा ए ट्रान्सपोज विच इज इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए. चला आता ट्रान्सपोज करून घ्या बरं एकदा याचं. ठीक आहे ना.
जर आपण इथे ऍडजॉइंट ऑफ ए जर काढून जर घेतला, मला सांगा इथे ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स किती असते मला सांगा इथे -1 -2 नंतर -2 आणि 1. ठीक आहे, तर इथे ऍडजॉइंट ऑफ ए ही आणि काय झाली बाळांनो मला भेटून गेली. आता कोण काढायचं मला ए इनव्हर्स. मला सांगा ए इनव्हर्स इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो बाळांनो, काय फॉर्म्युला 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए त्याला इंटू मध्ये ऍडजॉइंट ऑफ ए. तर ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू व्हॅल्यू किती भेटली मला इथे -5. त्याला इंटू मध्ये ऍडजॉइंट ऑफ ए ची व्हॅल्यू -1 -2 -2 आणि 1. ठीक आहे ना, हे झालं तुमचं एकदम इझी पीझी लेमन स्क्विझी मधलं तुमचं हे फायनल असं आन्सर. ठीक आहे बेटा, तर चला एक पुढचा क्वेश्चन्स आहेत. ही 2x2 वाली मॅट्रिक्स तुम्ही सॉल्व्ह करसाल. क्वेश्चन नंबर सेकंड आहे, सेकंड क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे ना, एक थर्ड वाला क्वेश्चन एक घेतोय मी आता हा. ठीक आहे ना, गरज तर नसायला पाहिजे, तुम्ही पूर्ण प्रॅक्टिस केली असेल. ठीक आहे ना, तरी एकदा हा क्वेश्चन मी काय करतो तुमच्यासाठी घेऊन देतो बाळा. चला लक्ष द्या इकडे एकदा. ठीक आहे, चला पहिलं काम काय आपलं फाइंड द डिटर्मिनंट. पहिले नेमिंग करूयात आपण याला. ठीक आहे ना, नेमिंग जर करायची जर झाली तर नेमिंग मध्ये याला बी नेमिंग करतो. तर बी मध्येच नाव काय बनतं मला सांगा 0 1 2 नंतर 1 2 आणि 3 नंतर 3 1 आणि 1. चालेल, चला एकदा डिटर्मिनंट ऑफ बी काढून घ्या बरं एकदा. डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल टू व्हॅल्यू. तर 0 कॉमन काढतो तो पूर्ण आन्सर 0 येणार, नंतर येणार -1 नंतर येणार -1. आता काय करायचे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम झाका. फर्स्ट रो सेकंड कॉलम जागा 1 1 1 आणि -9 याचा आन्सर भेटतो बाळांनो मला. ठीक आहे, नंतर काय करा +2 घ्या. +2 जर घेतला तर फर्स्ट रो थर्ड कॉलम इथे बघा 2 1 1 जार 1 इथे झाला माझ्याकडे 1, इथे झाला इथे 1 झाला, नंतर मायनस झाले माझ्याकडे 6 या 2 चा आणि 3 चा मल्टिप्लाय इथे बनला -6. त्याला सॉल्व्ह करून घेसाल बाळांनो एकदा. मला सांगा इथे डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल टू इथे बनलं 0, या ठिकाणी -8 बनतो, मायनस मायनस इथे +8 बनला. ठीक आहे ना, नंतर इथे -5 बनला बाळांनो, -5 इंटू दिस कंडिशन इथे -10 बनला. आन्सर बनलं माझ्याकडं -2. ठीक आहे, किती भेटतं आन्सर इथे माझ्याकडं -2 बनतो. आता जर -2 जर तुमच्याकडे आला असेल, 6 मधला थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, डिटर्मिनंट ऑफ दिस कंडिशन व्हॅल्यू किती भेटली एकदा क्रॉस चेक करूयात आपण, म्हणजे कसं समोर जायला आपल्यासाठी सोपं होऊन जाईल बाळांनो. ठीक आहे, -2 आहे. ओके, करेक्ट आहे बाळांनो. याच्यावरनं मला सांगा जो तुमचा डिटर्मिनंट आहे सर विच इज नॉट इक्वल टू मला 0 भेटला, यावरनं आपण लिहिणार ए इनव्हर्स इज एक्झिस्ट. ठीक आहे ना, इथे ए इनव्हर्स काय होतो बाळांनो इथे गुरुजी ए इनव्हर्स काय होणार आपला इथे एक्झिस्ट होणार आहे. चालेल, चला आता पहिले मायनरच्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊयात बाळांनो आपण. काय येणार इथे मला सांगा M11 M12 M13 M21 M22 आणि M23 नंतर बाकीचे लिहूयात आपण. ठीक आहे, चला आता इथे काढायच्यात मला कंडिशन. कशा येतील पाहून घ्या एकदा. काय करायचं इथे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाकून टाका. बघा इथं 2 1 जार 2 आणि -3 2 -3 आन्सर किती बनलं बाळांनो इथे -1 बनला. काय बनला इथे -1. चला याच्या पुढची कहाणी काय म्हणते पाहून घ्या एकदा. ठीक आहे ना, याच्या पुढची कहाणी आपल्याला पाहायची बाळ. याच्या पुढची कहाणी काय ना मला सांगा बरं पटकन. सर फर्स्ट रो सेकंड कॉलम पाहून घ्या एकदा. 1 1 जार 1 आणि 1 -9 आन्सर किती भेटलं मला इथे -8. किती भेटलं इथे आन्सर -8 भेटलं. चला याच्या पुढची कहाणी आता. याच्या पुढची कहाणीमध्ये काय ना मला सांगा इथे पटकन फास्ट मध्ये. फर्स्ट रो थर्ड कॉलम तिथे बघा फर्स्ट रो आणि धिस कंडिशन, फर्स्ट रो धिस कंडिशन आन्सर करेक्ट आहे आपलं. क्रॉस चेक करता का एकदा पाहून घ्या एकदा. 1 1 जार 1 3 3 जार नाही, करेक्ट आहे बेटा, काय हरकत नाही. ठीक आहे ना, आता काय करायचं आपल्याला. आता काय करायचं फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम इथे थर्ड पाहिजे होता, 3 पाहिजे इथे. त्या ठिकाणी 3 पाहिजे बेटा. ठीक आहे ना, इथे 3 पाहिजे आपल्याला. तर मला सांगा इथे काय येणार फर्स्ट रो थर्ड कॉलम इथे येणार 2 1 जार 2 सॉरी 1 1 जार 1 1 -6 1 -6 म्हणजे आन्सर भेटणार इथे -5. चालेल, चला आता पुढची कहाणी.
ठीक आहे. याच्या पुढच्या कहाणीमध्ये काय आहे ते पहा बरं एकदा इकडे पटकन. तर काय करायचं, सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे काय येणार, 1 1 जार 1, 1 -2, 1 -2 आन्सर -1 येतं. ठीक आहे, चालेल. बघा हळूहळू सांगतो मी, तुम्हाला समजेल अशा फॉर्म मध्ये सांगतोय बाळांनो. एकदम फास्ट पळून काय फायदा नाही त्या गोष्टीचा. ठीक आहे ना. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम हा बनला 0 आणि हा बनला -6. तर आन्सर किती राहिलं माझ्याकडे, -6 राहिलं बाळा. ठीक आहे, चालेल. चला आता याच्या पुढची कहाणी 2 3, M23 काढायचा. M23 सेकंड रो थर्ड कॉलम. गुरुजी सेकंड रो थर्ड कॉलम, इथे पुन्हा 0 भेटला, इथे 3 भेटला, इथे आन्सर मला -3 भेटलं बा. चालेल. तर अशा फॉर्मॅटमध्ये सगळे क्वेश्चन्स आपण काय करू शकतो, इथे सॉल्व्ह करू शकतो. चला बरं एकदा काय करू आपण, इथे मायनस सुद्धा काढू, को फॅक्टर काढून घ्यायचे एकदा. इथे मला सांगा A11, A12, A13, त्यानंतर इथे जर आपण जर पाहिला, ठीक आहे, इथे आपण पाहिला तर A21, A22 आणि A23. ठीक आहे, ही भेटली मला इथे कहाणी. चला ज्यांची पोझिशन ऑड आहे त्याला मायनसनी मल्टिप्लाय करायचं. या ठिकाणी -1 जसा आहे तसा, या ठिकाणी मायनस येणार, इथे +8 येणार, या ठिकाणी मायनस मायनस +5 होणार, या ठिकाणी जर मायनस मायनस 3 आणि 4 झाले. ठीक आहे, नजर हटी दुर्घटना घटी. खूप कॉन्सन्ट्रेशननी सॉल्व्ह करावं लागतं वाढणं. बघा आता इथे 4 झाले तर इथे -5 ऍज इट इज राहणार. या ठिकाणी पहा 2 आणि 3 आहे, मायनसनी मल्टिप्लाय करा, हा प्लस होणार. 2 2 4 आहे, -6 ऍज इट इज आहे. 3 2 5 आहे, हा +3 झाला इथे. आता काय करू, इथे आपण M31 त्यानंतर M32 आणि नंतरची कहाणी इथे येणार M33. M33 इथे काढूयात आपण. ठीक आहे, चालेल. आता लक्ष द्या बघा, इथे कसं क्वेश्चनला सॉल्व्ह केलं जातं. तर थर्ड रो फर्स्ट कॉलमचा नंबर आहे आता कोणाचा, थर्ड रो फर्स्ट कॉलमचा. थर्ड रो फर्स्ट कॉलम 3 1 3, हे झाले 3, 3 -4, 3 -4 आन्सर भेटलं मला -1. ठीक आहे ना. त्यानंतर काय करावं मला सांगा, थर्ड रो घ्या, थर्ड रो सेकंड कॉलम घ्यावा लागेल मला. थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम हा 0 झाला, इथे -2 भेटला, इथे -2 भेटला. यांच्या एकदा को फॅक्टर काढून घ्या बरं एकदा. A31 3 1 4 झाले, हा -1 झाला. त्यानंतर इथे A32 हा 5 झाला, म्हणजे आन्सर किती बनलं इथे +2. शेवटचा आणि लास्ट एलिमेंट फाइंड आउट करणे बाळांनो. आता आपल्याला शेवटचा आणि लास्ट एलिमेंट काय दिला बघून घ्यायचं. ओके, लास्ट एलिमेंट जो दिला मला इथे M33 दिला, म्हणजे काय भेटलं इथे थर्ड रो थर्ड कॉलम 0 -1 इथे भेटलं मला इथे -1. यावरनं A33 इज इक्वल टू -1. चला इथे काय करू, एकदा आपण मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स लिहून घेऊयात. मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स, को फॅक्टर वाली मॅट्रिक्स काय असेल वाढलो, तर मॅट्रिक्स जी असते त्याला ऑलरेडी आपण या फॉर्म मध्ये लिहितोय. ठीक आहे ना. तर को फॅक्टरची मॅट्रिक्स तर काय येणार इथे व्हॅल्यू मला सांगा, इथे पटकन पहा बरं. -1 8 -5, -1 8 -5. ठीक आहे. नंतर 1 -6 3, 1 -6 आणि 3, नंतर -1, नंतर 2 आणि -1. याचा एकदा ऍडजॉइंट काढून घेऊ आपण. एकदा याचा ऍडजॉइंट मला काढायचं. ठीक आहे ना. तर ऍडजॉइंट ऑफ ए, सॉरी बी नाव दिलं होतं, तर ऍडजॉइंट ऑफ बी करावं लागेल मला इथं. चला याचा ऍडजॉइंट मध्ये काय ते मॅट्रिक्स पाहावर एकदा. -1 8 आणि -5, नंतर 1 -6 आणि 3, नंतर -1 2 आणि -1. काय करतो आपण ऍडजॉइंट मध्ये, जे रोज आहेत त्याला काय करायचं, कॉलम मध्ये रिप्रेझेंट करायचं. मला सांगायचं ए इनवर्स इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असतो, ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू किती भेटली मला इथे -2 भेटला. तर इंटू मध्ये ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे ही मॅट्रिक्स मला इथे रिप्रेझेंट करावं लागेल. ही मॅट्रिक्स जशी आहे तशी ही मॅट्रिक्स इथे लिहून टाका बाळांनो. -1 1 -1 8 -6 आणि 2 -5 3 आणि -1. ठीक आहे. तर अशा फॉर्मॅट मध्ये हा क्वेश्चन तुमचा शेवटचा सॉल्व्ह झाला. ठीक आहे बाळ, एकदा व्हॅल्यू आपण क्रॉस चेक करून घेऊया. ठीक आहे.
ठीक आहे. जर इथे मायनसने मल्टी हा मायनस होतो, हा दिस कंडिशन मायनस इथे येणार, मायनस दिस 536. ओके बेटा, आन्सर आपला एकदम करेक्ट आहे. बुक मध्ये कधी कधी मिसमॅच होतं आन्सर, त्यामुळे काही अडचण नाही. ठीक आहे ना, म्हणून एकदा क्रॉस चेक करून घ्यावं लागतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं फाइंड द इन्व्हर्स बाय द मेथड, आणि आपण इथे जनरली आपण ऍडजॉइंट मेथडचा वापर केला. या ठिकाणी तुम्ही एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनचाही वापर करू शकता बाळा. ठीक आहे, या फॉर्मॅटमध्ये हा आजचा आपला इथे काय झाली, हे कंडिशन आपल्या इथे एंड झाली बाळा. उद्याच्या चॅप्टर मध्ये आपण उद्याच्या कंडिशन मध्ये आपण काय करणार, जे काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत की वर्ड प्रॉब्लेम जे पेपरला असू शकतात किंवा येतात बराच वेळेस, ते सगळे वर्ड्स प्रॉब्लेम आपण उद्याच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करूयात बाळा. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक थेरम सिरीज देणार आहे की जे थेरम तुम्हाला रोज करायचे, रोज तो थेरम तुम्हाला लिहून पाहायचा आहे, की जो थेरम तुमचे 4 मार्क फिक्स करून देणार आहे. जी 4 मार्क्स तुमचे फिक्स करून देणार आहे, त्यामध्ये थेरम तुम्हाला करायचे. मागे झालेले चॅप्टर, मागे झालेले पॉइंट प्रॅक्टिस करणं तुमचं काम आहे. मी शिकलो म्हणजे कामाचं काम झालं असं नाही, तुमचं काम सुरू झालं. त्या क्वेश्चनला नाही जमत 1 वेळा 1000 वेळा बघा, 2000 वेळा बघा, पण बघा आणि प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला सप्लिमेंटरी मध्ये पास व्हायचं असेल तर करणं तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि जे रेग्युलर वाले मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हेरी IMP. आता सांगतो 100% पेपरला याच्यावर क्वेश्चन असणार म्हणजे असणार. त्यामुळे अभ्यास करणं तुमचं काम आहे. चलो, थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. तुमच्या मॅक्सिमम मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे ना, सांगा त्यांना सुद्धा की बुवा कर, कमीत कमी पास तरी होशील. आता पास झाला तर डायरेक्ट 1 वर्ष हातामध्ये भेटेल, नाही तर आता जर पुन्हा फेल झाला तर पूर्ण 1 वर्ष वाया जाईल बाळांनो आपलं. ठीक आहे ना, आणि वेळेची किंमत अजून तुम्हाला कळत नाही, पण कळेल वेळेची किंमत काय, तर हळूहळू समजेल आता. ठीक आहे ना, आणि ज्या लोकांनी हलक्यामध्ये घेतलं होतं मॅथमॅटिक्स, त्यांनाही समजून जाईल की मॅथमॅटिक्स काय चीज असते. ठीक आहे, थँक्यू सो मच. दुआ मी याद रखना.